होते, तर अशी संख्या समोर आलेली आहे. तर सरकारने आता नक्की केलेलं आहे की मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणींची पुन्हा तपासणी करण्यात येईल. तोपर्यंत लाडक्या बहिणीला जे हप्ते चालू आहे, म्हणजे मतदान व्हायच्या अगोदर जे काही हप्ते मिळतील तुम्हाला 1-2 ते लाभ घेऊन घ्या. कारण त्यानंतर पुन्हा तपासणी चालू होईल तेव्हा जे वगळलेले नावे आहेत त्यांचे पुन्हा हप्ते बंद होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ह्याची काळजी घ्या. आता सरकारला हे वाटत आहे की मतदान जवळ असल्यामुळे आम्ही लाभ बंद केला. तपासणी सुरू करताना जे महिला अपात्र ठरल्यात त्या महिलांना समजलं की आम्ही त्यांना अपात्र ठरवलं आहे, तर त्यांचे मत आम्हाला नाही मिळणार. त्यासाठी ही योजना पुन्हा सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या महिला अपात्र असून देखील त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे. तर कुठे ना कुठे सरकारला भीती आहे की हप्ते बंद झालं तर